आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून संजय राऊत असं म्हणाले, शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केले. कसलं बंड? घंटा. त्यांना बूट चाटावं लागते. आता आम्ही जे काही बंड केले त्यामुळं तुम्हाला जे आमची घंटा वाजवायची वेळ आलेली त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही तुमच्या हातात आमचा घंटा दिला आणि तुम्हाला वाजवायला लावलाय आणि आमच्या नावाने रोज बोंबलताना तुम्हाला तो घंट्याची आठवण येते. शिंदे साहेबाचा घंटा टंग असं म्हणून तुम्ही आमच्या घंट्याची चिंता आता तुम्हाला जास्त पडलेली. शिंदे गटामध्ये ठाण्यामध्ये राजीनामा सत्र सुरू आहे की आता 1857चं बंड आहे का? पानिपताचा युद्ध कुठं, हे बंड कुठं, यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे. डोक्यावर पडलेली लोक येते. आता यांना तर काही दुसरं सुजानाच. इतिहास काय सांगतील आणि कसा सांगतील हे नवीन इतिहास जन्माला घालणारे हे लोक आहेत. म्हणून आता येणारा पुढचा इतिहास आहे ना तो एवढा भयानक असेल. इति संजय राऊत अशा पद्धतीचं ते पुस्तक जर निघालं तुम्हाला वाटतं ते एक वेगळंच इतिहासाची एक निर्मिती त्यांच्या माध्यमातून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप असं म्हणतोय की आमदाराच्या मुलाला तिकीट देऊ नये, दिले जाऊ नये. तर तुमच्याकडे शिवसेना असं म्हणते की ते काय त्याच्यात काही गैर नाही. त्यालाच आता संजय राऊत असं म्हणतायत की आमदाराचे मूल काम करत आहेत, त्यात चुकतं काय, त्या तरुणाला संधी मिळाली पाहिजे. म्हणजे तुमच्या मताशी संजय राऊत सहमत झाली. बघा राजकारणामध्ये असे प्रकार काय आजच घडतायत अशातले भाग नाहीये. पूर्ण सगळ्या 50-70 वर्षाचा इतिहास पाहिला तर अशा सगळ्या घटना घडत असतात आणि याच्यावर चर्चाही होत असतात. पण भाजप मुलांना तिकीट न नाकारून तुमच्या इथनं भूमिकेला छेद देते का सगळं? काय भाजपने काय भूमिका घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. परंतु अशा पद्धतीने एकदमच कुणाचं तिकीट नाकारणं हे सुद्धा योग्य नाहीये. उपराजधानी महायुती तुटण्याच्या मार्गावर